नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं सपनाच होम स्कूलिंग या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण माय इंग्लिश कोर्स बुक स्टँडर्ड 10 या पुस्तकामधील अ टीनेजर्स प्रेयर ही कविता शिकणार आहोत। आणि ही कविता सुरू करण्यापूर्वी आपण वॉर्मिंग अप पाहूयात, म्हणजे आपली कवितेची तयारी करून घेऊया थोडीशी। तर इथे चिटचॅट करायचं, बोलायचं आपल्याला। Form groups of 5 to 6 and discuss, give a rating of 1 to 5 to each of the following. इथे तुम्ही रेटिंग करणार आहात की when you have to take important decision, what do you generally do? तुम्ही काय करता जेव्हा तुम्हाला महत्त्वाचा निर्णय घ्यायचा असतो तेव्हा। तर आपल्याला खाली इथे पर्याय दिलेले आहेत आणि कंस बॉक्स दिलेले आहेत। या बॉक्समध्ये तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही इथे टिक करायचं की तुम्ही रेटिंग द्यायचं की नंबर ठरवायचा आहे। कन्सल्ट पेरेंट और एल्डर्स, तुम्ही कन्सल्ट करता का तुमच्या वडीलधाऱ्यांना? कॉन्टॅक्ट फ्रेंड्स फॉर ॲडवाईस, तुमच्या मित्रांची मदत घेता का? प्रे टू गॉड फॉर गायडन्स, किंवा देवाची मदत मागता का? थिंक डीपली इन सायलेन्स, किंवा शांततेत बसून एकांतात विचार करता का? आस्क युअर टीचर फॉर हेल्प, का तुमच्या शिक्षकांची मदत घेता? अँड टॉस अ कॉइन टू डिसाईड, किंवा आपण का एक नाणं उडवून पण ठरवतो, तर कोणाला तुम्ही जास्त पहिलं महत्त्व द्याल डिसिजन घेताना त्याला नंबर 1 द्या, नंतर क्रमाक्रमाने 2, 3, 4, 5 असा नंबर द्या बॉक्सला। या प्रकारे तुम्ही करा। सेकंड आहे इन अ पोएट्री व्हेरी ऑफन देअर आर लाईन्स इन विच द पोएट सीम्स टू टॉक डिरेक्टली टू अन ॲबसेंट पर्सन, अन ॲबस्ट्रॅक्ट आयडिया ऑर थिंग ऑब्जेक्ट। इथे कवितेमध्ये पूर्णतः संभाषण ज्या व्यक्तीबरोबर होते त्या व्यक्तीला टीनेजरने देव म्हटलेला आहे, आणि देव दिसत नाहीये, ॲबसेंट आहे, ॲबस्ट्रॅक्ट आयडिया आहे, ती एक मांडलेली आयडिया आहे की हा देव आहे पण आपण पाहू शकत नाही, त्याची रूपं अनेक आहेत। सच अ टॅक्टिक और डिव्हाइस यूज बाय द पोएट इज फिगर ऑफ स्पीच, ॲपस्ट्रॉफी। फॉर एक्झाम्पल, आता इथे ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार डेथ वेअर इज द स्टिंग, ओ केव मॅन, आय विश आय कुड लिव्ह विथ यू, नाव कम्प्लीट द फॉलोइंग क्रिएटिंग एक्झाम्पल्स ऑफ ॲपस्ट्रॉफी ऑफ युअर ओन। आता तुम्हाला अशाच प्रकारे इमॅजिन करायचंय। ओ लाईफ हाऊ ब्युटिफुल यू आर, डिअर गॉड प्लीज बी विथ मी, बुक्स यू आर अमेझिंग फ्रेंड ऑफ माइन, एक्झाम्स आय विश बेस्ट ऑफ लक, ओ यू ब्युटिफुल स्काय आय वॉन्ट टू फ्लाय विथ यू। सो सॉर्ट ऑफ तुमच्या मनानं तुम्हाला जे वाटतं ते ॲपस्ट्रॉफी तुम्ही कंप्लीट करायची। तुम्ही अज्युम करायचं आहे की ह्या सगळ्या गोष्टी खरोखर आहेत, जिवंत आहेत, तुमच्या समोर आहे, आणि तुम्ही त्याप्रमाणे वाक्य तयार करायचे आहेत। आता आपण मूळ कवितेला सुरुवात करूया। प्रेयर, टीनेजर्स प्रेयर म्हणजेच ही कविता खास टीन एजच्या मुलांसाठी आहे किंवा टीन एजच्या मुलांनी म्हटलेली आहे। तर टीन एज म्हणजे काय, तर जे वय टीन मध्ये सुरू होतं, म्हणजे 13, 14, 15, 16, 17 आणि 18, 19, तर तोपर्यंत तुम्ही टीनेज मध्ये मोडता। आणि इथे खास करून टीनेजरच्याच मुलांचे सगळे विषय, टीनेजरच्याच मुलांचे प्रश्न, टीनेजरच्याच मुलांच्या इच्छा या तुम्हालाच कळणार आहे, कारण तुम्ही सगळे आता सध्या टीनेज मध्ये आहात। तर इथे आपण कविता सुरू करूयात। ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग्स, म्हणजे प्रत्येक दिवस काय आणतोय, नवीन सुरुवात आणतोय। कशी, कारण आपण प्रत्येक दिवशी नवीन काहीतरी करण्याची आस मनात घेऊन असतो आणि नवीन करू शकतो। डिसिजन्स आय मस्ट मेक, याचं कारण आहे की तुम्हाला निर्णय घ्यायचा। निर्णय कसला घ्यायचा, हे बघा टीनेज मध्येच आपली 10वी 12वी होते, आपल्याला काहीतरी बनायची इच्छा असते, आपल्या आयुष्यातली सगळी स्वप्न 10वी आणि 12वी याच्यावर अवलंबून असतात। तर तुम्हाला काहीतरी निर्णय घ्यायचा, तुम्हाला आयुष्यात काहीतरी बनायचंय, कुठल्या तरी मार्गाने जायचंय, मग तुमची फॅकल्टी असेल, तुम्ही कुठे जाणार आहात, काय करणार आहात, याचा निर्णय तुम्हाला घ्यायचाच आहे। मस्ट वापरलं की याचा अर्थ असतो की पर्याय नाही, तुम्हाला करायचंच आहे। आय एम द ओनली वन टू चूज, आणि मीच स्वतः, हे निवडणार कोण आहे, तर मी, आय एम द ओनली वन टू चूज, मीच फक्त हे निवडू शकतो। द रोड दॅट आय विल टेक, आणि जो रस्ता मला निवडायचा आहे। मग आता हा रस्ता म्हणजे फक्त रस्ता का साधा आपल्याला कुठेतरी गावाला जायचा रस्ता नाही हा, तर हा रस्ता आहे की तुम्हाला आयुष्यामध्ये काहीतरी व्हायचंय, तुम्हाला आयुष्यात काहीतरी बनायचंय, तो रस्ता आहे। तर हा रस्ता कसला आहे की हा रस्ता आहे की जिथे तुम्ही तुमची कधी फॅकल्टी निवडाल, तुम्ही तुमच्या आयुष्याचं करिअरचा रस्ता निवडाल, तुम्हाला आयुष्यात नेमकं काय करायचंय हे तुम्ही ठरवाल, आणि तो आहे तुमचा रस्ता की जो तुमच्या आयुष्यामध्ये एक सुरुवात आणणार आहे आणि तुमचं आयुष्य खूप छान करू शकणार आहे। दुसरी जी स्टांजा आहे, जी आय कॅन चूज टू टेक द रोड ऑफ लाईफ। आय कॅन, इथे कॅन म्हणजे मी निवडू शकतो, मी माझ्या आयुष्याचा जो रस्ता आहे तो मी निवडू शकतो की मला कुठे जायचंय, मला काय करायचंय, मी निवडू शकतो। दॅट लीड्स टू ग्रेट सक्सेस, आणि या कुठे घेऊन जाणार आहे, तर मला यशाच्या रस्त्यावर घेऊन जाणार आहे, मी आयुष्यात खूप खूप यशस्वी होणार आहे। और ट्रॅव्हल डाऊन द डार्कन रोड दॅट लीड्स टू ग्रेट डिस्ट्रेस, म्हणजे
कदाचित मी अशा रस्त्यावर पण जाऊ शकतो. डार्कन रोड म्हणजे काय? इथे डार्कनचा अर्थ हिअर इट रेफर्स टू एव्हिल. एव्हिल म्हणजे वाईट. आपण बऱ्याचपैकी बघतो की आपले मित्रमैत्रिणी अभ्यास सोडून बाकीच्या वेगळ्या गोष्टी करायला लागतात किंवा त्यांची संगत वेगळी असते किंवा वेगळ्या वाटेनं जाऊन त्यांना काय होतो? डिस्ट्रेस होतो. डिस्ट्रेस म्हणजे ग्रेट वरी अँड स्ट्रेन. खूप त्रास होतो त्यांना, कारण वाईट मार्गाला लागून किंवा चुकीचा रस्ता पकडून अभ्यास सोडून मजा मस्ती करून किंवा आणखी चुकीच्या मित्रांची संगत, मैत्रिणींची संगत मिळून कधीही आनंद होत नाही, तर स्ट्रेसच येतो. आणि ह्या स्ट्रेसमुळे काय होतं की अभ्यासात लक्ष लागतच नाही, पण आपल्याला यशही मिळत नाही. तर इथे हा काय म्हणतोय, ही मुलगी किंवा मुलगा, हे दोन्ही अर्थाने आहे की आय कॅन चूज टू टेक द रोड्स ऑफ लाईफ दॅट लीड्स टू द ग्रेट सक्सेस. मी माझ्या आयुष्याचा रस्ता निवडू शकतो की जो मला यशाकडे नेऊ शकतो, किंवा मी अशा रस्त्याकडे जाऊ शकतो की जो मला टेन्शन, प्रॉब्लेम्स आणि खूप त्रास देऊ शकतो. प्लीज प्लीज ओपन अप माय आईज डिअर लॉर्ड. इथं टीनेजर काय म्हणतोय की प्लीज माझे डोळे उघड. देवाला विनवणी केलेली आहे दॅट आय माइट क्लिअरली सी. आता मला नीट बघता येऊ दे की माझ्या पुढ्यात जो मी रोड निवडणार आहे तो खरंच मला यशाच्या दिशेने घेऊन जाणार आहे का मला अंधकारात टाकणार आहे, मला त्रासात टाकणार आहे, मला काळजीत टाकणार आहे. हेल्प मी स्टँड फॉर व्हॉट इज राईट. प्लीज मला मार्ग दाखव, मला जे योग्य आहे त्याच्या बाजूने उभं राहायची ताकद दे. ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. आणि माझ्यामध्ये जे बेस्ट आहे तेच बाहेर निघू दे, कारण माझ्याकडे काय बेस्ट आहे मलाही माहिती नाहीये, पण मला काय करायचंय, मला आयुष्यात यशस्वी व्हायचंय. प्रत्येक मुलगा जो की टीनेज मधला आहे तो अतिशय चांगलाच असतो. प्रत्येक मुलगी ही चांगलीच असते, फक्त तिच्या बरोबर असणारी संगत, तिचे विचार, त्याचे विचार हे त्याला एक तर यशाकडे नेतात किंवा अपयशाकडे नेतात. त्यामुळे तो काय म्हणतो की मी रस्ता निवडलाय, मला तो योग्य वाटतोय, पण तो खरंच योग्य असला पाहिजे, तो खरंच मला यशाकडे नेणारा पाहिजे आणि खरंच माझ्या आतलं जे बेस्ट आहे, जे क्वालिटी आहे, जी माझ्या आतलं चांगलं आहे ते मला बाहेर काढता येऊ दे. अशा प्रकारे तो देवाची विनवणी करतोय. कारण असं बऱ्याचदा होतं की आपल्याला जे वाटतं, आपल्याला जे आयुष्यात करायचंय ते आपल्या घरच्यांना नाही वाटत किंवा इतरांना नाही वाटत, पण आपल्याला वाटतं की नाही, मी चांगला म्युझिशियन होऊ शकतो, मी चांगला सिंगर होऊ शकतो, मी चांगला प्लेयर होऊ शकतो, मी चांगला खेळाडू होऊ शकतो, किंवा मी चांगला अभ्यास करणारा शास्त्रज्ञ होऊ शकतो, मला वाटतं की मी होऊ शकतो, किंवा मला एखादा डीजे व्हायचंय पण माझ्या घरच्यांना आवडत नाही. काहीही तुम्हाला वाटू शकतं, पण तुम्ही निवडलेला रस्ता हा खरंच तुम्हाला यशाकडे घेऊन जाणार आहे का डिस्ट्रेसकडे घेऊन जाणार आहे हे पुढचा काळ ठरवतो. तेव्हा तो देवाला विनवणी करतोय की प्लीज डिअर लॉर्ड ओपन माय आईज दॅट माइट क्लिअरली सी. की मला स्पष्टपणे दिसू दे की चांगलं काय आहे आणि मी योग्यच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. अँड ब्रिंग आउट द बेस्ट इन मी. ही फार महत्वाची लाईन आहे, तर तुम्हाला प्रत्येकाला जर तुम्ही तुमच्यातलं बेस्ट काढलं तर तुम्ही यशाच्या शिखरावरच असणार आहे आणि तुम्हाला यशच मिळणार आहे. हेल्प लॉर्ड टू से जस्ट से नो. आता इथे बघा, बऱ्याचदा असं होतं की नाही म्हणता येत नाही. लहानपणी जर आपण नाही म्हटलं ना तर आपल्याला मार पडतो, सगळ्यांनाच मार पडतो. पण हा काय म्हणतोय की मला नाही म्हणता येऊ दे. कशाला? वेन टेम्पटेशन कम्स माय वे. म्हणजे जेव्हाही कधी मला मोह माझ्या पुढ्यात येऊन उभा राहील तेव्हा मला नाही म्हणता येऊ दे. क्रिकेटची मॅच चालू आहे, माझी एक्झाम आहे, मला क्रिकेट बघावं असं वाटतंय का अभ्यास करायचं, मला ठरवता येऊ दे की मला क्रिकेटची मॅच बघण्यापेक्षा मी आता अभ्यास करणं गरजेचं आहे. किंवा माझे मित्र, माझ्या मैत्रिणी फक्त मज्जा करतायत आणि आत्ता अभ्यास करण्याची गरज आहे तर मला ते करता येऊ दे. म्हणजे मोहाचे क्षण आयुष्यात खूप येणार आहेत तर मला ते टाळता येऊ दे. म्हणजे इथे फक्त टेम्पटेशन खाण्याचं नसतं, टेम्पटेशन जगण्याचं पण असतं, टेम्पटेशन मजा करण्याचं पण असतं, की तुम्हाला येणाऱ्या प्रत्येक टेम्पटेशनला तुम्ही नो म्हणता येऊ दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन. कारण त्यामुळे काय राहील, माझं शरीर हे स्वच्छ राहील. टेम्पटेशन अनेक व्यसनांचं पण असतं. मग व्यसन ते अगदी खूप गोष्टींचं व्यसन असतं. टीव्हीचं व्यसन असतं, मोबाईलचं व्यसन असतं, गेमचं व्यसन असतं, काही पदार्थांचं व्यसन असतं. अशा अनेक प्रकारांचं टेम्पटेशन आपल्याला येतं. त्या सगळ्या प्रकारच्या टेम्पटेशनला मी नो म्हणता येऊ दे. दॅट आय माइट कीप माय बॉडी क्लीन अँड फिट फॉर लाईफ ईच डे. कारण मी जर फिट राहिलो, माझं शरीर जर मी चांगलं ठेवू शकलो तर मला काय होणार आहे, माझ्या प्रत्येक दिवसाला मी फिट असणार आहे. कारण आपली पहिलीच ओळ आपण बघितली आहे की ईच डे ब्रिंग्स न्यू बिगिनिंग असते. त्यामुळे माझं शरीर मला फिट करायचं प्रत्येक दिवसासाठी. वेन माय टीनेज इयर्स आर ओव्हर. आणि जेव्हा माझं टीनेज हे जाईल, आय नो दॅट आय विल सी दॅट लाईफ इज लिव्ड इट्स व्हेरी बेस्ट.
विथ यू वॉकिंग नेक्स्ट टू मी. आणि जेव्हा माझं टीनेजचं वय संपलेलं असेल तेव्हा माझं आयुष्य कसं असेल, बेस्ट असेल आणि तू माझ्या सोबत असशील. तर अशा प्रकारे या टीनेजरनी आपल्या देवाकडे आपल्यासाठी मागणं केलेलं आहे की हे देवा, माझं हे टीनेजरचं वय आहे 13 ते 19, जे की आपल्याकडे मराठीमध्ये असं म्हणतात की 16वं वर्ष धोक्याचं. तर हे जे 16 वर्ष धोक्याचं मानलं जातात, तसंच टीनेजर हे इंग्लिशमध्ये खास करून की हे धोक्याचं आहे. या वयामध्ये वाटणारे विचार, भावना, आईवडिलांशी होणारे तक्रार, या सगळ्या गोष्टी कधी कधी कंट्रोलच्या बाहेर जातात. तर हे टीनेजरनी प्रार्थना केली देवाकडे की देवा, मला योग्य रस्ता दाखव, मला योग्य प्रकारे मार्गदर्शन कर आणि तू माझ्या सोबत राह हे टीनेज संपेपर्यंत, म्हणजे मी माझ्यातलं बेस्ट काढू शकेल. तर अतिशय अशी सुंदर कविता आपण इथे बघितलेली आहे. या कवितेचे काही प्रश्न आपण आपल्या वर्कशॉपमध्ये बघूयात आणि आपण ते प्रश्न सोडूयात. पण आता आपण इथे काही प्रश्न बघणार आहोत फक्त या कवितेशी निगडीत. व्हॉट इज एज ग्रुप ऑफ द स्पीकर इन द पोएम? तर एज ग्रुप काय आहे? 13 to 19. What decisions does the speaker have to take? The speaker has to take his decision for his future life. कारण त्याला त्याच्या आयुष्यासाठीचे निर्णय घ्यायचे आहेत. What does each new day fetch? Each day fetch new beginning. प्रत्येक दिवस काय करतोय? न्यू बिगिनिंग, नवीन सुरुवात करतोय. नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ शुड वन रिॲक्ट टू टेम्पटेशन? हाऊ? Everyone should say no. What? Everyone should say no. Everyone should give reaction no to temptation. What effect does the speaker wish to see in himself at the end of his teens? Teens म्हणजे जेव्हा त्याचं टीनेजर संपेल तेव्हा त्याला काय इच्छा आहे? At the end of his teens, he wants his life at best level and he wants God's support and company at every moment. कारण त्याला स्वतःचं यश तर पाहिजे पण सोबत देवाची साथ पण पाहिजे. इन व्हॉट कंडिशन डज द पोएट विश टू मेंटेन हिज बॉडी? हिज बॉडी ही वॉन्ट्स फिट. वाय फिट? फॉर ईच डे लाईफ अँड ईच डे. सो अँड फिट फॉर लाईफ ईच डे. हुज कंपनी डज द पोएट विश फॉर इन द वॉक ऑफ लाईफ? ही विश गॉड्स कंपनी. ओके, सो हे क्वेश्चन खूपच सोपे होते. टीनेजर प्रेयरचा अर्थ मी इथे तुम्हाला मराठीतनं स्पष्ट करून सांगितला आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपनाच होमस्कूलिंगला सबस्क्राईब करा, म्हणजे जास्तीत जास्त व्हिडिओ तुमच्या मोबाईलवर पहिल्यांदा येतील. तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ऑल द बेस्ट.